मुलांनो, आत्मविश्वास कसा वाढवाल? मी दुसऱ्यांसारखा कॉन्फिडंट का नाही? का मला जमत नाही? का वारंवार मी अपयशी होतोय? मला कधी जमणार आहे की नाही? अशा प्रकारचे प्रश्न मुलांना सारखे पडत असतात. होतं काय की काही मुलांना जेव्हा वारंवार अपयशाला सामोरं जावं लागतं, मग तो अभ्यास असो, परीक्षा असो, एखादी स्पर्धा असो, शर्यत असो किंवा कार्यक्रमामधला सहभाग असो, जर ती मुलं सारखी सारखी अनसक्सेसफुल होत असतील, तर त्यांना असं वाटतं की मी कधी यशस्वी होईन का? की मी हा असाच राहणार आहे? मी मागेच पडणार आहे का? आणि मग मुलांचा आत्मविश्वास कमी व्हायला लागतो. मुलांनो, जर तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स वाढवायचा असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा स्वतःशी बोलताना सकारात्मक बोला. होतं काय की दुसऱ्यांच्या बोलण्याने नाही, तर आपल्या नकारात्मक बोलण्याने, विचारांनी, शब्दांनी आपण हारत असतो. मी हे नाही करू शकणार, मी दुर्बल आहे, असंच जर आपण बोलत राहिलो ना, तर आपलं मन, आपला मेंदू असेच नकारात्मक विचार खरे आहेत असं मानायला लागतो. त्यामुळे करायचं काय की सकाळी उठल्यानंतर चक्क आरशात पाहून स्वतःला असं सांगा की मी मजबूत आहे, कणखर आहे, मी हे करू शकते. अशा छोट्या छोट्या सवयी जर तुम्ही स्वतःला लावल्या ना, तर तुमचा आत्मविश्वास वाढायला लागतो. ध्येय अगदी छोटी छोटी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये बेबी स्टेप्स म्हणतो, छोटी छोटी ध्येय ठरवा. या छोट्या गोष्टी आपण जेव्हा पूर्ण करतो ना, तर आपला विश्वास वाढतो. कारण एकदम मोठं उद्दिष्ट, मोठं ध्येय, खूप मोठं गोल ठरवलं आणि ते जर नाही पूर्ण झालं, तर मग आपलं मन अगदी निराश होऊन जातं. म्हणून छोटं ध्येय ठेवायचं, जसं की 25 मिनिटं अभ्यास करेन, रोज अर्धा तास खेळेन, व्यायाम करेन अर्धा तास, छंदाचा सराव 1 तासभर करेन. अशी छोटी छोटी ध्येय पूर्ण झाली की झोपताना मनाला खूप समाधान वाटतं, विश्वास वाटतो की मी हे करू शकते, मी पुढे जाऊ शकतो, माझी प्रगती होऊ शकते. तुम्हाला कधीकधी भीतीही वाटते, तर या भीतीला सामोरं जा, त्याचा सामना करा. लक्षात ठेवा, ज्या गोष्टीला तुम्ही घाबरता ना, तोच खरा तुमच्या प्रगतीमधला अडथळा असतो. तुम्हाला जर का त्या अडथळ्याला पार करून स्वतःची प्रगती करायची असेल, ग्रोथ करायची असेल, तर भीतीला आपण सामोरं जाणं हाच खरं म्हणजे आपल्या प्रगतीचा दरवाजा उघडत असतो. काही जणांना स्टेजवर बोलायची भीती वाटते, तर या मुलांनी समजा एक 3 ते 5 मिनिटं आपल्या मित्रांमध्ये बोलून बघावं, कधी नातेवाईकांच्या समोर एखादं प्रेझेंटेशन द्यावं, कधी घरातल्या घरात बोलून बघावं. होतं काय की आपण सगळी तयारी करतो, पण स्टेजवर गेल्यानंतर आपल्याला ब्लँक व्हायला होईल की काय, अशी भीती असते. म्हणून छोट्या छोट्या प्रकारचे जर का आपण प्रयत्न केले, अशा सवयी जर आपण लावल्या, अशी संधी जर आपण दिली, भीतीला संधी नाही द्यायची, सामना करायला संधी द्यायची, तर मग ही भीती आपोआप दूर होईल आणि आपला आत्मविश्वास वाढेल. कायम हे लक्षात ठेवा की एखाद्या गोष्टीपासून तुम्ही भीतीमुळे लांब पळायला लागला तर भीती मोठी होते. पण जर तुम्ही भीतीचा सामना केला तर तुमचं जे ध्येय आहे, तुमचं जे उद्दिष्ट आहे ते मोठं होईल, तुमचा आत्मविश्वास वाढेल. तसंच दुसऱ्यांबरोबर स्वतःची तुलना करणं टाळायचं आहे. कारण प्रत्येकाच्या लाईफचा प्रवास हा वेगळा वेगळा असतो. होतं काय की फेसबुकवर, इन्स्टावर तुम्ही फोटोज बघता, स्टेटस बघता किंवा त्यांच्या पोस्ट बघता. मग तुम्हाला असं वाटतं की हा मुलगा माझ्यापेक्षा खूप आनंदात जगतो आहे, हा खूप यशस्वी आहे, ही खूप मजा करते आहे. पण दुसऱ्यांचं आयुष्य सक्सेसफुल आहे, त्याच्यावरनं तुम्ही तुमची स्वतःची व्हॅल्यू नका ठरवू. कारण तुमच्या आयुष्याची जी काही कथा आहे, जी गोष्ट आहे, जी स्टोरी आहे, ती तुम्हाला लिहायची आहे. उलट स्वतःला असा प्रश्न विचारा की कालपेक्षा माझं आजचं व्हर्जन हे जास्त बेटर आहे का? मी आणखी चांगला आहे का? चांगलं करतो आहे का? आणि जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर असं मिळालं की हो, कालपेक्षा निश्चित तुझ्यामध्ये आज चांगली ग्रोथ होते आहे, तर मग तुम्ही राईट ट्रॅकवर आहात. तसंच आपल्या ना शरीरावरती, आपल्या पर्सनॅलिटीवर, आपल्या व्यक्तित्वावर थोडंसं काम करायला हवं. आपण चालतो कसं, बोलतो कसं, आपलं बोलताना आय कॉन्टॅक्ट असतो का, आपले खांदे रुंद असतात का, आपले शोल्डर कसे असतात, आपली बॉडी लँग्वेज कशी असते, कारण त्याच्यातून आत्मविश्वास लोकांपर्यंत पोहोचत असतो. तेव्हा या गोष्टी तुम्हाला अगदी छोट्याशा वाटतील की मी नीटनेटका राहतो आहे का, टापटिपीने राहतो आहे का, व्यवस्थित राहतो आहे का, प्रेझेंटेबल आहे का, या सगळ्या गोष्टींचा सुद्धा परिणाम मुलांना होत असतो समोरच्यावर. तेव्हा जर तुम्ही अशा पद्धतीने वागलात तर ॲटोमॅटिक तुमचं
प्रेझेंटेशन किंवा तुमचं व्यक्तिमत्व लोकांपर्यंत आत्मविश्वास घेऊन जातं. आत्मविश्वास हा काही जन्मल्या कोणामध्ये नसतो, तर तो प्रयत्न करून आपल्याला सवयी लावून मिळवायला लागतो. तर ही जर सवय आपण लावली आपल्या स्वतःवरती विश्वास ठेवण्याची, तर ती आपोआपच आत्मविश्वासामध्ये परावर्तित होते आणि छोटा छोटा विश्वास हा तुम्हाला खूप पुढे घेऊन जाऊ शकतो. तुमच्यामध्ये किती क्षमता आहे ती आधी ओळखा आणि मग आपोआप तुमचा आत्मविश्वास वाढेल. स्वतःला अजिबात कमी लेखू नका. आय एम द बेस्ट असं म्हटलं तर नक्की जमू शकेल. धन्यवाद.